नमस्कार मित्रांनो, मी मंगेश विकास चळवले. तर मित्रांनो, मागील आठवड्यात आपण आपल्या गोट फार्म मधील नियोजन म्हणजेच चाऱ्याचे नियोजन किंवा बोकडांच्या बैठकीबद्दलचे नियोजन याविषयी माहिती घेतली. तर हे नियोजन जेवढे महत्त्वाचे आहे त्याचबरोबर बोकडांच्या आरोग्याविषयीचे नियोजन करणे देखील तेवढेच महत्त्वाचे आहे. तर आरोग्याविषयी नियोजन करणार म्हणजे नेमके काय करणार? तर नियोजन करायचे म्हणजे तर आपल्या गोट फार्म मधील बोकडांना वेळेवर लसीकरण करायचे. तर लसीकरण म्हणजे आपण लसीकरणामध्ये आपण नेमके काय करणार? तर प्रामुख्याने शेळी वर्ग म्हणा किंवा बोकड प्रवर्ग म्हणा यांना प्रामुख्याने दोनच आजार हे प्रामुख्याने जास्त प्रमाणे भासवतात. तर त्यामध्ये पहिला जो आजार आहे तर तो आहे PPR. तर मित्रांनो, PPR हा आजार प्रामुख्याने जेव्हा आपण एक बोकड किंवा शेळी ही एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जेव्हा आपण त्याची वाहतुकीद्वारे त्याचा प्रवास होतो तर या प्रवासाद्वारे या PPR रोगाचा फैलाव होतो. तर मित्रांनो, या रोगाचा फैलाव आपण रोखणार कसे? तर मित्रांनो, आपल्या सरकारी दवाखान्यांमध्ये किंवा जो तुमच्या जवळील कोणी डॉक्टर आहे तर त्यांच्या सल्ल्याने त्यांच्याकडील PPR प्रतिबंधक लस आपण आपल्या शेळी किंवा बोकडांना आपण वर्षातून एकदा टोचणे गरजेचे आहे, जेणेकरून त्यांचे आरोग्य हे व्यवस्थित राहील. तर मित्रांनो, याचे प्रामुख्याने लक्षणे काय असतात? तर लक्षणे प्रामुख्याने मित्रांनो की त्यांच्या शरीरातील जे तापमान असते ते 104, 105, 106 हे अतिशय जास्त प्रमाणात असते आणि तापमानामुळे त्यांना जुलाबाचे प्रमाण ही जास्त होते. त्याचमुळे जुलाब आणि ताप यामुळे आपले बकरू अतिशय अशक्त होते आणि त्यामुळे आपले बकरू दगावण्याची देखील शक्यता जास्त प्रमाणात असते. तर ही झाली PPR रोगाविषयी माहिती. तर दुसरा आपला जो प्रामुख्याने जो आपल्याला रोग भासवतो तो म्हणजे लाळा खरकूत, ज्याला की आपण FMD असे देखील म्हणू शकतो. तर यामध्ये प्रामुख्याने काय होते? तर प्रामुख्याने आपला जो बोकड किंवा शेळी असते यातील तोंड किंवा त्यांचे जे खुरा असतात म्हणजे प्रामुख्याने जे पाय असतात ते ताप जास्त असल्या कारणामुळे ते फुटतात व त्यामधून रक्त येते किंवा तिथे जखमा तयार होतात. त्याचप्रमाणे ताप देखील 104, 105, 106 याप्रमाणे अतिशय जास्त प्रमाणात असतो. तर यासाठी देखील आपल्याला आपल्या जवळच्या आरोग्य केंद्रात, जो प्राथमिक आरोग्य केंद्र आहे आपला गुरांचा, त्यामध्ये आपल्याला FMD प्रतिबंधक म्हणजेच लाळा खरकूत प्रतिबंधक जी लस असते ती आपल्याला आपल्या बोकडांना साधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळामध्ये आपल्याला त्यांना लसीकरण करून घ्यायचे आहे, जेणेकरून लाळा खरकूत किंवा अन्य रोगांचा आपल्या गोट फार्म मध्ये शिरकाव होणार नाही. तर मित्रांनो, माझे एवढेच म्हणणे आहे की या दोन साथीच्या रोगांचे जर तुम्ही वेळेवर जर लसीकरण करून घेतले तर आपल्या गोट फार्म मध्ये शेळी असो किंवा बोकड असो